नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गव्हाच्या पिठाचे बिस्किट। एकदम सोपी रेसिपी आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी काय करायचं, 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं। त्यानंतर 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं व्यवस्थित चाळून घ्यायचं। 1 कप रवा घ्यायचा, तो पण चाळून घ्यायचा। प्रमाण व्यवस्थित आहे, प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा। 1 कप साखर, 1 कप रवा, 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप साखर, तिन्ही व्यवस्थित मिक्स करायचं। आणि चिमूटभर खायचा सोडा घेतला आहे मी। थोडीशी इलायची टाकायची। त्यानंतर 1.5 चम्मच आपण डालडा वापरत आहोत। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा डालडा। त्याऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता। तेल गरम करून टाका, त्यामुळे ठिसूळपणा येतो। एकदम आपले बिस्किट मार्केटमध्ये भेटतात तशा प्रकारचे होतात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्यवस्थित चुरून घ्यायचं पीठ। हे पहा, आपलं पीठ चुरून तयार आहे। ते आता लाटायला घेऊया। चिटकत होतं, त्यासोबत थोडंसं पीठ लावून लाटायचं। व्यवस्थित लाटायचं। या आधीचा जर तुम्ही शंकरपाळ्याच्या रेसिपीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या। तुम्हाला एकदम ठिसूळ आणि मऊसूळ होतात। प्रवासाला पण तुम्ही वापरू शकता आणि सर्वांनाच आवडते ही रेसिपी। लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीनं खातील। व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं, छोट्या पुऱ्या बनवल्यासारखं। आपले गोड पुरीच बनते। व्यवस्थित मिक्स करायचं। हे पहा, अशा प्रकारे छोट्या छोट्या। त्यानंतर आपण तेल गरम करायला ठेवलं होतं, तळून घेऊया। छोटी पाणीपुरी पण बनवू शकता तुम्ही। हे पहा, आपल्या व्यवस्थित बिस्किट फुगत आहेत। त्यानंतर व्यवस्थित तळून घ्यायचं, कच्चं राहता कामा नये। कमी गॅसवर तळायचं। त्यामुळे काय होतं, मधापर्यंत ती शिजून तळून तयार होते बिस्किट आणि क्रिस्पी बनतात। त्यामुळे कमी गॅसवर तळा। थोडा वेळ लागला तर चालेल। आणि जर तुम्ही याच्यापेक्षा जास्त बिस्किटाची जास्त बनवणार असाल, प्रमाण तसंच घ्या, वाटीने किंवा ह्याने सेम घ्या। त्यानंतर आपली बिस्किट तयार आहेत। खा, प्या, एन्जॉय करा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका।